थोडाच आवाज माझ्या याच्यात येतोय जास्त, माझा खोला मॉनिटर मध्ये. हॅलो. रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. समोरचा ऐकू कमी करा, समोरचा आवाज द्या नाही. बहुता सुकृताची म्हणून विठ्ठल यावं, म्हणून विठ्ठल ओंकार महाराजांचा आवाज कमी करा तुम्ही. ज्याच्या हातात वजन नाही त्याला द्यायचा असतो फार आवाज. थोडा आवाज वाढवा, गायकांचा आवाज आला पाहिजे समोर. तुझं विन कोणा, तुझं विन कोणा, तुझं विन कोणा, तुझं विन कोणा. शरण जाऊ
त्रिभुवनी तुझाती त्रिभुवनी तुझाती त्रिभुवनी तुका मने ठाई जडून ठेलो तुझे पायी जडून ठेलो तुझे पायी जडून ठेलो तुका मने ठाई जडून ठेलो तुझे पाय जडून ठेलो तुझे पाय जडून ठेलो तुझे पाय तुका मने ठाई अस जडून ठेलो तुझे पाय जडून ठेलो तुझे पाय जडून ठेलो तुझे तुका मने ठाई जडून ठेलो तुझे ठाई जडून ठेलो तुझे जडून ठेलो तुझे ठाई ऐसा न देखे मी हरिभक्तपरायण संगीत अलंकार शिवरामजी महाराज बोराळे त्यांना सत्कृतील हरिभक्तपरायण आदरणीय संगीत अलंकार नागरे महाराज आणि मृदंग साथीला हरिभक्तपरायण ताल महर्षी आदरणीय ओंकार महाराज रायते. हेलो 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 हाँ हेलो हेलो
ठेलो तुझे पायी ऐसा न देखे मी कोणी तुझ्या तिही त्रिभुवनी आजन्म परमेश्वराचे चरण कमल ते हे चरण सुकुमार तेथे मन माझे भ्रमर. आपलं मन भ्रमर करा आणि परमात्म्याचं सुकुमार चरण अंतःकरणाला ठेवा. जीवनात कसलीही बाधा होणार नाही आणि कसलाही त्रास होणार नाही. सर्वस्वी जबाबदारी भगवंत तुमची घेऊन पूर्णतेला हे आयुष्य नेईल इतकाच विश्वास तुकोबारींच्या वाणीतनं आपल्याला देतो. आणि माझी झालेली सेवा चितकाला मुक्ताबाईच्या चरणी सुपूर्द करतो. बसलेल्या लोकांना माझी प्रार्थना आहे, विशेषतः तरुण मुलींना, तुम्ही गळ्यात तुळशीची माळ घाला. तुम्ही एक माळकरी झालात तर निश्चित तुमची पुढची पिढी माळकरी होईल. तुमच्या पोटी येणारी संतती सदाचारी जन्माला येईल. सगळ्या तरुणांनी माळ घाला. चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता सोळा म्हणतो काळजी करू नका, चर्चा करू नका म्हणतो. शांतता पाळा फक्त. जरा मुंगळा झाला तरी चालेल आपला, पण पिंगळा होईल म्हणजे होईल. त्यामुळं काय ते काळजी नसावी. फक्त महत्त्वाचा संदेश एवढा आहे, कीर्तनं खूप ऐकता तुम्ही, पण यातलं काहीतरी 2 शब्द घरी घेऊन जात जा. ज्यांच्या गळ्यात खरंच अजून माळा नाही त्यांनी माळा घाला. हात जोडून प्रार्थना आहे तुम्हाला. एकदा सातबारेवर नाव कोरून घ्या, आपलं फार चांगलं होईल. आपलं चोरी जारी मांस मदिरा सोडा, सट्टा पत्ता जुगार सोडा, माणूस म्हणून जीवन जगा. बरीच अशी माणसं आहे जी दारू पिताना दिसत नाही पण दारू पिणारेच आहे. 100% ते दारू पिणारे असतात. त्यांचा चेहरा ओळखूच येतो. मी आता आध्यात्मिक समिट करता गेलो होतो वाराणसीला. राज्यातून श्रद्धेय उल्हासबाबा सूर्यवंशी आणि मी केंद्रीय युवा खेळ मंत्रालयाच्या द्वारा डॉक्टर मनसुखजी मांडविया मोदीजींच्या राज्यकारभारामध्ये त्यांचं खेळ युवा मंत्रालय कार्यक्रम त्यांच्याकडे डिपार्टमेंट आहे, त्यांनी निमंत्रित केलं होतं. आम्ही गेलो. योगायोगानं राज्यमंत्री आपल्या लक्षातही खडसे आहेत महाराष्ट्रातून. आम्ही गेलो त्यावेळेला स्वाभिमानानं अगोदर त्यांनी चित्र दाखवलं की हिंदुस्थानात किती तरुणांची संख्या आहे. अख्ख्या विश्वात एवढे तरुण नाही एवढे आपल्या देशात आहे. पण पुढचा भाग त्यांनी सांगितला त्यावेळेला शर्मेनं मान खाली गेली. या देशात सगळ्यात जास्त तरुण आहे, पण हाच तो देश आहे ज्या देशातले सगळ्यात जास्त तरुण व्यसनाच्या आहारी गेलेले. सगळ्यात मुस्लिम समाज भरलेला कधीच तुम्हाला बिअर बारमध्ये दिसणार नाही. तुम्ही जाऊन या. कधीच मुस्लिम पोरं दारू पिताना दिसणार नाही तुम्हाला, व्यसन करताना दिसणार नाही. आपल्या रांगाच्या रांगा लावून मुली दारू प्यायला लागली, मुलं दारू प्यायला लागली. गावागावातल्या वराती धिंगाणा चालू झाला. नवरात्री उत्सवात धिंगाणा, गणपती उत्सवात धिंगाणा. अरे चाललंय काय नेमकं? हजारो करोडो रुपये आपले रोज दारूच्या व्यसनाच्या आहारी आपले पोरं खर्च करत आहे. काय आपल्याला जमिनी पोरायच्या आणि काय आपल्याला किती द्राक्षाचं उत्पन्न काढलं आणि टोमॅटोचं उत्पन्न काढलं तर आपली क्रांती होणार आहे. मारवाडी समाज पुढं चालला, ब्राह्मण समाज पुढं चालला.
त्या माणसांची पोरं कधी व्यसनी दिसत नाही तुम्हाला? दिसले तुम्हाला मारवाडी समाजाची पोरं व्यसनी, रोडवर पडलेली रिकामी फिरणारे, गप्पा मारणारे? कधी दिसणार नाही तुम्हाला. विशाल महाराज खोलेचा आवर्जून सांगणार, पोरं तुमचा खिसा जर मजबूत असेल तर जगात तुमची किंमत आहे. तुम्ही आपले वाक्य ध्यानात ठेवा. रोज संध्याकाळी झोपताना आपल्या खिशात इज्जतदार बापाची औलाद जर आपण असू ना, तर 100% माझी प्रार्थना आहे तुम्हाला तुमच्या खिशाला हात लावा. अर्थव्यवस्था माणसाची अत्यंत मजबूत असली पाहिजे. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा मजबूत नाही तोपर्यंत यातली कोणतीच माणसं तुम्हाला रामराम सुद्धा घालत नाही. ध्यानात ठेवा, कोणी कोणाचं नाही. अर्थ मजबूत बनवा. अरे एक बाई आपण आपल्या घरात नांदायला आणली, सुखानं आपल्याबरोबर प्रपंच थाटते, तिच्या पोटी आपली संतती जन्माला आली. काय भिकारी करता का त्यांना? दारू पिऊन व्यसन करून 40च्या वरती गेली की शरीरही जाईल आणि मुलंही जातील नजरेसमोरचे. मारावं लागेल तुम्हाला व्यसनाच्या आहारी जाऊन. हे गोजीरवाने लेकरं या पोरांचं नुकसान करून जाणारे दारू पिणारे. या केविलवाण्या नजरेला जगात बाप एक मोठा आधारस्तंभ असतो. बाप गेल्यानंतर काय तानातान होते माणसाची. ज्याचा बाप गेलाय त्याला विचारा. निदान जी माणसं व्यसन करत असतील त्यांना माझी हात जोडून विनंती, फक्त नाटकं करू नका. तर बाळाला घ्या कुणी जवळ, फक्त नाटकं करू नका. कीर्तन ऐकायची आणि वाऱ्या करायच्या आणि जे लबाळी करायची ते करत द्यायची, काही उपयोग नाही. तुम्ही असे हजारो कीर्तन ऐकले आणि हजारो कीर्तन केले. अरे अनेक कीर्तनकार मातीत गेले, पुढेही जातील. कीर्तनातून जर 2 शब्दही परमार्थाच्या दृष्टीनं आपलं परिवर्तन होत नसेल तर या खर्चाला काय करता? आज तुमची मुलंच दारू पिताय, उद्या तुमच्या मुली दारू पितील, माझ्या मुली दारू पितील. कुठं चाललाय काळ? म्हणून माझी प्रार्थना आहे, विशेषतः तरुणांना खरंच प्रार्थना आहे, तुम्ही या 2 समाजाकडे पाहून आपलं जीवन आदर्श ठरवा. ते येणारा काळ तुमचा फार गरिबीचा काळ असेल. माणूस एकदा गरीब झाला, हालाकीचा झाला ना की त्याचा डोळा जमिनीवर जातो. सोन्यासारख्या जमिनी पोरव चालल्या जातील हातातल्या. अरे जमिनीतून चांगलं उत्पन्न निघालं त्याला घ्यावं जरा. त्या बाळाला जमिनीतून सोन्यासारखं उत्पन्न निघालं की एका बाजूला बापाचा चेहरा आठवतो. बापाचा. मी त्या दिवशी बोललो, जे गणेश भाऊ वगैरे सगळी मंडळी होते, जे कष्ट करणारे लोक आहे ना महाराज, त्या कष्ट करणाऱ्या लोकांना उत्पन्न चांगलं निघालं की एका नजरेला लक्ष्मीनं भरलेलं घर दिसतं आणि दुसऱ्या डोळ्याला ज्या बापानं ती जमीन कमवली तो बाप दिसतो. ज्यानं कष्टच केले नाही त्याला काय लागते हो जमीन विकायला? घेऊन दाखवा 2-4 एकर जमिनीचा टोकला. ज्यांनी जमिनी विकल्या त्यांचं पहा काय हाल आहे. पोरगा चांगल्या जागेवर आरूढ झाला की माणसाचं तुम्ही मरायला मोकळे व्हाल, पण त्याकरता बाप तितका उत्तम असला पाहिजे. निदान मरता मरता हिंदूच्या घरात जन्माला आला असेल तर तुमच्या पोरांची शाप घेऊन मरू नका, एवढी माझी प्रार्थना आहे तुम्हाला, एवढी विनंती आहे. मुलांनी आईवडिलांची सेवा करा, सोनेने सासू सासऱ्यांची सेवा करा, पत्नीने पतीची सेवा करा. आणि म्हातारा लोकांना हात जोडून विनंती, गुच्चप बसा गाड्या जरा, बोलत जाऊ नका. तुमच्या बोलण्यानं सगळं वाटोळं झालं. तुम्ही शांत बसले म्हणजे झालं तंटामुक्त गाव. 4 सूत्र आहे. मुलांनी आईवडिलांची, सोनेने सासू सासऱ्यांची, पत्नीने पतीची आणि म्हाताऱ्यांनी शांत बसण्याची कृपा करा. बास. गावाला तुमच्या दृष्ट लागेल असा 16 गाव साजरं करेल. लोक म्हणतील काय गाव आहे व पिंपरी, अरे काय तिथल्या महिला आहे, वाद नाही कोणाशी, चर्चा नाही कोणाशी, तिरस्कार नाही कोणाच्या. नाही तर बाई 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 1500 घेऊन आली की बाई कोणाच्या बापाचं ऐकत नाही. प्रार्थना आहे करा. सप्ताहातून जे सांगता येतं दुसरं कधीच सांगता तुम्हाला. सांभाळा. 5-10 वर्ष म्हातारी लोक सांभाळा जरा, सगळ्यांनी सांभाळा. शिकलेल्या पोरी तुम्हाला सांभाळणार नाही तुम्ही जर आतापासून सासू सासरे सांभाळले नाहीत. 10 वर्ष सासू सासरे सांभाळा. खूप परमार्थ करा. ज्ञानेश्वरी गाथा पारायण करा. तुमच्या मुलींकडून ज्ञानेश्वरी वाचून घ्या. एवढं जर आपण सगळ्यांनी केलं तर निश्चित ऊर्ध्वगामी बदल आयुष्यात झाल्याशिवाय राहणार नाही. एवढीच सदिच्छा शुभकामना आपल्या चरणी व्यक्त करतो. आदरणीय शिवरामजी महाराज बोराडे, आदरणीय ऋषिकेश महाराज नवले, आदरणीय नागरे महाराज, आदरणीय ओमकार महाराज रायते, या सगळ्यांना मनस्वी धन्यवाद देतो. मोठ्या संख्येनं आपण कीर्तनाला आलात आणि जसा श्रोता कीर्तनाला पाहिजे तसंच कीर्तन. मी काही तुम्हाला फार हसवलं नाही, मी काही तुम्हाला फार विरंगुळा होईल अशा गोष्टी सांगितल्या नाही, पण निश्चित तुमच्या मुलाबाळांचं भलं होईल अशा 2-4 गोष्टी आवर्जून सांगितल्या. त्या तुम्ही इतक्या छान ऐकल्या की मलाही कीर्तन करताना निश्चित समाधान जाणवलं. पहिल्यांदा तर इथं आल्या आल्या मला असं वाटत होतं आता जेवण करून झोपून राहू डायरेक्ट, कारण मी जाम झालो होतो. शिवराम महाराजांना मगाशीच म्हटलं आम्हाला 1 तास जवळजवळ धुळ्याला गेला, रोडचं काम चालू असल्यामुळं त्याच करता थोडंसं उशीर झाला. हरकत नाही, तुम्हाला सगळ्यांची क्षमा याचना करतो. पुन्हा एकदा विकी दादा गायकवाड, वा
मला मगाशी सांगितलं अहो त्यांची सेवा वारकरी संप्रदायाप्रती आहे. मुळात ते माळकरी आहे आणि पांडुरंगावर त्यांची निष्ठा आहे. पूर्वजन्म मला असं वाटतं इकडचाच असला पाहिजे तुमचा. आणि तिकडच्या मंडळींना घेऊन वारकरी संप्रदायाचे शिलेदार तुम्ही झालात. अनेक मंडळी त्याही समाजातून त्यांच्याकडे बघतील आणि पाहतील आपल्यातला एक माणूस इतकी पांडुरंगाची उपासना करतो, निर्व्यसनी राहतो, सदाचारी जीवन जगतो. आज सगळ्यांची गरज आहे. आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. आम्ही जयंती साजरी केली. मी सगळ्या उत्सवाला हजर राहणारा माणूस आहे. मी फार समाधानी माणूस आहे ना. मी आणून मी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान दिन माझ्या गावात सगळ्यात मोठा साजरा केला होता. सगळ्यात मोठा. अरे लोकशाही टिकली तरच देश टिकेल. या तरुण पोरांनी निदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या वाचनाचा संदेश जरी घेतला तरी आपल्या जीवनात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही. हातात एखादा टोकळा जरी आला तरी तो वाचला पाहिजे. हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत कशी क्रांती व्हायची नाही. हे चांगलं आणि ते वाईट हे ठरवताच लोकांचं आयुष्य बर्बाद होईल. मला असं वाटतं असं वागणं चुकीचं आहे, बरं नाही. निश्चित बाबाजवळ गेलं ते आता छोटं त्या वयातली पोरं ऐकत नाही महाराज. बरं ते बाकीच्यांना ऐकू देत नाही की नाही. ते फार बंड असतात ती आणि हक्काच आहे. बाबा इकडे का सोबदारांचं आहे का? तेच म्हटलं एवढं डेअरिंग कसं काय करू शकतो पोर ज्याच्या हातात इथं सगळं सूत्र आहे याचंच लेकूर आहे म्हटल्यावर काय आता आवरायचं. मगापासून वाटत होतं बरं का मला. पण मला असं वाटलं भाऊ खाली बसलेले असतील वडील त्याचे म्हणून जवळजवळ इकडं जे अर्थ येत आहे बसायला वा डेअरिंग असं असतं. पण या वयात ते कीर्तनात खेळतं हे त्याचं भाग्य आहे. आपण कुठं होतो आपल्याला आपलं माहिती नाही अजून. मुस्लिम समाजाचं 5 वर्षाचं पोरगं जर मशिदीत नमाज पठण करायला जात असेल तर हिंदूचं पोरगं कीर्तनात का खेळू नये, कीर्तनात का येऊ नये. निश्चित ती या ठिकाणी लेकरं आली पाहिजे. त्या पोरांचं स्वागत करूया. संतांचं ऐकत आपल्या जीवनात क्रांती करूया. कोणती क्रांती? परमात्मा जिंकला ही क्रांती. जर परमात्मा जिंकता आला नाही तर मग जिंका कोणाला? त्या यमराजाला. काय करेल तो यमराजा? एक दिवस पिंपरीमध्ये येईल, हातामध्ये मोठं दोरखंड घेऊन येईल आणि जो बांधून त्या गुप्ताजींची बैलजोडी होती. आश्चर्य वाटायचो. ती बैलजोडी काही ठिकाणी एकदम शांत बैल बरं का, पण एकदम अचानक अशी करायची की या बाजूला जर रथ असला तर डिवायडरपर्यंत ओढत घेऊन जायचे. तुम्ही 4 माणसांनी बैलांचे कासरे ओढा. बैल ऐकत नव्हते. 2-4दा असं झालं. हरणे बाबा म्हटले बडा बैल हे एकदम शांत आहे, हे असे का करत असतील. त्या रथ हाकलणाऱ्याच्या लक्षात आलं. त्यानं सांगितलं बाबा जिथं जिथं उघड्यावर मासाचं दुकान येतं तिथंच बैल असे करता. बैलाचं सांगतोय मी तुम्हाला घडलेलं या वर्षीच्या वारीतलं. जिथं जिथं मांस विक्री आहे तिथून ते बैल तसेच करायचे महाराज. 4 पायाच्या बैलाला मांसाचा वास सहन होत नाही राजीव. वारीत चालला 2 महिने काय पूर्व पुण्य असेल त्यांची त्या बैलांची. अरे पूर्वजन्म आहे म्हणून तर खांदा लागला. नाही तर काही काही बैल पटातच हैराण नाही, फक्त शंकरपट. त्यांना कुठं खांदाला पालखी लागते निवृत्तीनाथाची मुक्ताबाईची. पण बैल सुद्धा वासाचा मांसखंडाचा वास सहन करत नाही. ठरलेलं व्रत आहे तुझं वी नको ना शरण जाऊ नारायणा. आपणही ठरवा, सगळ्या तरुण मुलींनी ठरवा, तरुणांनी ठरवा. अरे आपण हिंदूच्या घरी जन्माला आलो, आपल्या भगवंताची उपासना करायची, आपल्याला काय लाज आहे. परमार्थासारखा आनंद जगाच्या पाठीवर कुठंच नाही. तुम्ही आनंद घ्या. मैथिली ठाकूर नावाच्या पोरीच्या गळ्यातली माळ 50 फुटावरून दिसते, तिला लाज नाही वाटत. कोण्या स्त्रीचं सौंदर्य कमी झालं गळ्यात तुळशीची माळ घातल्यानं? उलट तुमच्या सौंदर्याकडे पाहण्याची गुणवत्ता वाढेल लोकांची. त्याच्याकरता ही उदाहरणं नाही, त्याच्याकरता कीर्तन नाही. त्याच्याकरता कीर्तन म्हणजे विनोद, त्याच्याकरता कीर्तन म्हणजे मनोरंजन. त्याला काय कीर्तनाचं गांभीर्य आहे. तुमचं प्रेम असलं तर तुम्ही मंडपाकडे येत जा. आपलं प्रेम परमात्म्यावर नसेल तर मला असं वाटतं इथं गर्दी करण्यात काही उपयोग नाही. फार गर्दी केली कीर्तनाला म्हणजेच परमार्थ होतो, फार उत्कर्ष होतो भागाचा, असं काही नाही आहे. तुम्ही वैयक्तिक जीवनाकरता काय उपासना भगवंताची करताय, तुम्हाला अंतःकरणात कुठंतरी कोपऱ्यात धाक आहे का याचा थोडासा विचार करा. बापाचं न ऐकणारे लोक काय तुकोबारायांचं ऐकतील? आईच्या आज्ञेचं पालन न करणारे लोक काय तुकोबारायांचं पालन करतील? कायम गुटक्यानं तोडलेलं तोंड काय देवाचं भजन करेल हो? कायम दारूत पडलेला देह काय तुकोबारायांची प्रमाण वाचेल? तुम्हाला जर तुकोबारायांनी साधक या नजरेनं बघत असतील, तुकोबाराय वैष्णवाची पोरं म्हणून तुमच्या माझ्याकडे बघत असतील
तर मला असं वाटतं कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे, रोज म्हणा तुझवी नको ना शरण जाऊ नारायणा, तुझ्यासारखा कृपाळू कोणी नाही देवा. तो को बरं आहे. तसंच म्हणता की कुठून अनुभवानं सांगता, अम तो पृथ्वी यातो ज्ञात्वा सर्वोत्तमा मिती पुष्करंच प्रयागंच काशीम गोदावरीम तथा. खूप फिरलो. कुठं कुठं फिरले. अहो महाराज म्हटले त्रैलोक्य फिरून आलो, पण याच्यासारखा दुसरा डोळ्यानं दिसला. देखे मी कोणी न देखे मी कोणी. तुला जोड लावायला म्हटलं तर दुसरं कोणी नाही. दुजाती त्रिभुवनी. पाहायलाच तू भक्तांवर कृपा करतो, आम्हावर कृपा करतो, तो तूच आहे. आपण काही शास्त्राचा पाहिली पुराणी धांडोळीली दरुशनी, पण ऐसा न देखे मी कोणी दुजाती त्रिभुवनी. कीर्तनाची वेळ जवळजवळ संपलेली आहे. थोडंसं एक 10-15 मिनिट मला यायला उशीर झाला, त्यामुळे एक 2-4-5 मिनिट इकडं तिकडं होतील. फार वेळ तुम्हाला ताटकळत ठेवणं काही बरं नाही. एक तर आधीच वेळ कीर्तनाची 9 ते 11 आहे. ही कीर्तनाचीच वेळ नाही मुळात. तशी कीर्तनाची वेळ मुळात 7 ते 9 आहे. 7 ते 9च कीर्तन असलं पाहिजे, जे पोरांनाही फ्रेश राहतं, छोट्या छोट्या मुलींनाही फ्रेश राहतं. 9 ते 11 कीर्तन म्हटलं म्हणजे आबकदुबक होतच त्यात जरा लोक काय. कारण दिवसभर आपण शेतकरीच माणसं आहे, शेतातच जातो एकदम बाण. आता परवा माझ्या कीर्तनात एक माणूस डायरेक्ट झोपला. म्हटलं हो त्यांना आवाज द्या, ज्याला मी सांगितलं त्यांना आवाज द्या, तो म्हणे झोपवला तुम्ही. आणि उठू मी. म्हटलं उठो बाबा, विनोदाचा भाग सोडा, पण परिस्थिती आहे की 9 ते 11 कीर्तन म्हटलं म्हणजे थोडंसं शेतकरी माणसाला ते जड जातं. त्यामुळं कीर्तनाची वेळ बहुधा 7 ते 9 असली पाहिजे. त्यामुळं तुमचा अधिक वेळ घेत नाही. आणि माझी जाता जाता तुम्हा सगळ्यांना एकच प्रार्थना आहे, शरण येणं हे व्रत जीवनाचं ठरवा. ज्या दिवशी तुम्ही शरण येणं हे व्रत ठरवता, त्या दिवशी जगातली कोणतीच ताकद तुमच्या पुढे टिकू शकत नाही. शरण येणाऱ्याचं परमात्म्याला रक्षण करावंच लागतं. शरणागता देव राखे एरा वाखे विघ्नाचे. किती मोठं संकट येऊ द्या, किती मोठं विघ्न येऊ द्या, ते निवारण करण्याची क्षमता आपण ज्याची उपासना करतो त्याच्यामध्ये आहे. म्हणून विशेषतः पुरुष मंडळींना माझं सांगणं आहे, थोडंसं उपासनेकडे भर द्या. मुस्लिम समाजाकडे पाहून चला. शुक्रवारी मी मालेगावमधून आलो, काय नमाज करण्याकरता महाराज त्यांची रेलचेल, त्यांची ती अवस्था, त्यांची घाई तळमळ. अरे आपण राहू द्या, निदान रोज हरिपाठ तरी आपल्या घरात घ्या. शिकलेल्या पोराला तुमच्याजवळ बसवा. 9वी-10वीचं पोरगं 6वीच्या पोराला वाचता येतं, आज 5वीच्या पोराला वाचता येतं, 3रीच्या पोराला वाचता येतं. जवळ बसवा. तुम्ही पुढं म्हणा, तुमच्या लेकरांना मागं म्हणू द्या. ज्ञानोबाराचा हरिपाठ जिवंत ठेवा राज्यात. रोज घराला हरिपाठ घ्या, मग संध्याकाळचं जेवण घ्या. तुमचं अन्न शुद्ध होईल. पोळ्या चपात्या बनवताना जरा सासूला शिव्या दिल्यापेक्षा म्हणा जरा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना असं म्हणा. त्याची गरज आहे आज. तुमची मुलं तुम्हाला उद्या म्हातारपणात जाताना म्हणतील की वा, त्या मदालशानं 50 पोरं झोपवले
आणि मग म्हटलं 18 वनस्पती फळे फुले ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती, परियसी मदालसा सोम जो जो रे बाळ. तुम्ही म्हणा ज्या दिवशी तुम्ही या क्रांतीनं पाऊल टाकाल, निश्चित तुमच्या कीर्तनाला बसलेल्या मुली, तुमची मुलं, तुम्ही ज्या वेळेला अंतकाळाच्या जवळ याल त्या दिवशी तुमचे उपकार म्हणतील, आभार म्हणतील की आमच्या आईने आम्हाला जाता जाता काहीतरी चांगलं दिलं बाबा, चांगलं देऊन गेलं. हे तुम्ही किती प्रॉपर्टी कमवा, तुम्ही मेले तरी ते त्या पोरांनाच भेटणार आहे. हे नाही दिलं तरी शासन देईल, घटना देईल, नियमच आहे. बाप मेल्यावर पोराची प्रॉपर्टी होणार, जितके मुलं मुली असणार त्यांचा निम्मे निम्मे वाटा पडणार. अगोदर तरी त्या उतार्यामध्ये इतर हक्कात नावं होते, आता तर मेन चौकटीत नावं यायला लागली. इतर हक्कातून मेन वारसदारात, भोगवटादारात. पहा तुम्ही कायशे कायदे बदलले, काय करता, किती आटापिटा करता यांच्याकरता. महाराज म्हटले पोरं इतके त्रास देतात की उजू किती होती पोरे मरता तरी बरे भले, एक दिवस बापाला म्हणावं लागतं पोरग मेलं तर बरं होईल, असे म्हणणारे लोक या जगात. काय त्या पोरांचे बाप होता हो, मैया तो वांज भली, त्याच्यापेक्षा बिना पोराची बाई बरी. जिचं लेकरू म्हातारपणात रडवत असेल त्या आईला विचारा पोरं होऊन सोक आहे का. अति दुःख आहे महाराज, ना देवदेव करता येतो ना भक्ती करता येते, पोरच तितका त्रास देतात. त्यांच्या लग्नाचा किती आटापिटा आहे आपला, 2चे 4 झाले पाहिजे, 2चे 4 झाले पाहिजे. ऐकणं त्याला 6-7 आहे, तू 4च करायची इच्छा व्यक्त करून राहिली, तरी ते शाळा शिकत नाही, तरी लक्ष देत नाही, तरी बापाचंच लक्ष नाही. क्रांती तर झालीच पाहिजे, पोरगा आपलं पुढं गेलंच पाहिजे. आमच्या गावच्या पोराचं लग्नच होईना, लग्नच नाही. 20-25 ठिकाणचे पाहुणे परत गेले. त्याचा बाप म्हणे भो जरा वाळून सांग ना आपलं काही रे, वाळू जरा काही, आज पाहुणे येऊन राहिले, आजचा संबंध फेल जाता कामा नये, जरा वाळो. तो म्हणे वाळू वाळो. आले पाहुणे, राम 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 राम, नाव अमुक अमुक, शिक्षण तुमचं 12वी झालं वाटते. तो म्हणे नाही हो मी तर डबल ग्रॅज्युएट आहे. आता याला वाळूनच सांगणं होतं. याचा बाप म्हणे याला आपण वाळवायचं सांगलं, पण काय काय वाळू नाही ते नाही सांगलं. तुम्ही किती भाऊ आहे, बायोडाटावर 2 भाऊ आहे. हां, तो बायोडाटा चुकला. तो म्हणे आम्ही तसे 5-25 भाऊ आहे. बाप म्हणे मेलो गड्या, आता आपली आता काय आपली प्रजा कशी जन्माला आली आपल्या पोटी. हे बरं जमीन 2-3 एकर जमीन आहे म्हणे आमच्या, जिकडे जमीन दिसेल तेवढी आमचीच जमीन आहे. पाहुणे म्हणत इतक्या बिंडोखाले काय पोरगी देता. बापही उठला, संबंध हुकला. तो म्हणे याचं लग्न मरीन लोक होत नाही. आता बाप खोकलायला लागला. ते पाहुणे म्हणत बहुतेक वडिलांना खोकला आहे तुमच्या. तो म्हणे खोकला नाही, टीबी आहे, टीबी मोठा आजार आहे म्हणे ते. अरे वाढो नाही, पण काय वाढून राहिला तू. इतक्या बिंडोक पोरांचे बाप झाल्यापेक्षा बाप न झालेला बरा माणूस. काय करता. अरे मंदिराची जागा वसान पाहिली, भावामध्ये मी लढाई पाहिली, ही गरिबाची पोर मी उपाशी पाहिली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. गरिबाच्या डोक्यावर मोडी पाहिली, ही गरिबाची पोर मी उपाशी पाहिली. अरे श्रीमंताच्या घरी रोज दिवाळी पाहिली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. जगाच्या दुनियेत न्याय नाही आणि देवाच्या दुनियेतला न्याय कधी संपत नाही. म्हणून म्हटलंय महाराजांनी, प्रभु हा खेळ, प्रभु हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. प्रभु हा खेळ दुनियेचा कुणाला भाग्य देवोनी बसविले मंचकावरती. कुणी किती
कुणी किती कष्ट जरी केले तारी राहतात उपवासी रे राम प्रभू हा खेळ दुनियेचा देवाचा खेळ कोणाला समजला नाही आणि देवाच्या काठीचा कोणाला आवाज आला नाही। त्याच्याकडे पाहू नका आणि त्याची सूत्र तपासू नका, फक्त म्हणा तुझं विणू कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा न देखे मी कोणी तुझ्या हाती त्रिभुवनी। महाराज म्हटली पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने, पुराण पाहिली शास्त्र पाहिली श्रुती माता पाहिली सगळ्या 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पाहिलं, पण ऐसा न देखे मी कोणी तुझ्या हाती त्रिभुवनी। म्हणून आता आम्ही ठरवलंय देवा, जी पंढरपूरची वारी करून आम्ही घरी आलो, आता पुन्हा आम्ही पुढच्या आषाढी एकादशीची वाट पाहतोय आणि आम्ही ठरवलेलं आहे की त्याच चरणावर आमचं सर्वस्व समर्पित करायचं। अभंगाचं शेवटचं चरण तू गमन ठाई तू उभी विटेवरी
ताप